दरम्यान या कॅप्टन खराचा नेमका पॅटर्न कसा होता आपण एकदा जाणून घेऊया। धार्मिक श्रद्धेचा फायदा घेऊन लैंगिक शोषण केलं जायचं। मी कृष्णाचा अवतार, तू मागच्या जन्मातली राधा असं सांगितलं जायचं। पेढा किंवा कडवट चव असलेलं पाणी पाजलं जायचं। गायत्री मंत्र म्हणायला सांगायचा असा देखील त्याच्यावरती आरोप केला जातोय। पॅटर्न नेमका कसा आहे आपण बघतोय तर मंत्र म्हणताना चुकीचा स्पर्श करायचा आणि काही वेळानं महिलेला गुंगी आली की लैंगिक शोषण करायचा। अशा पद्धतीचा पॅटर्न या कॅप्टनचा होता। दरम्यान मागच्या 5 तासांपासून नाशकात एसआयटीची बैठक सुरू आहे। कॅप्टन खरात प्रकरणात सरकारने एसआयटी नेमली आहे आणि एसआयटीच्या प्रमुख म्हणून आयपीएस तेजस्वी सातपुते यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। सातपुते यांच्या उपस्थितीत नाशकामध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे। सातपुते यांनी खरातची काल 2 तास चौकशी देखील केलेली आहे। वावी, शिर्डी आणि सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल आहे आणि एसआयटी कडून या संदर्भातला तपास केला जातोय। तर माझ्याकडे दैवी शक्ती आहे, तुला बर्बाद करून टाकेन अशी धमकी विकृत कॅप्टन अशोक खरातने पीडितीला दिल्याचं समोर आलंय। पोलिसात झालेल्या एफआयआर मधून धक्कादायक माहिती समोर आली आहे। कॅप्टन खरात 2022 पासून वारंवार धमकी देऊन कधी संमोहन तर कधी गुंगीचा औषध देऊन लैंगिक शोषण करत होता। या पीडितेने दिलेल्या तक्रारीतून विकृत तंत्र ज्योतिषाचा खरा चेहरा समोर आलाय। तर माझ्याकडे दैवी शक्ती असं हा कॅप्टन सांगत होता। एफआयआर मधून जे खुलासे झाले ते आपण बघतोय। तुझं आयुष्य बर्बाद करेन अशी धमकी देखील दिली जात होती। तुझ्या पतीला जीवे मारीन अशी सुद्धा धमकी त्याच्याकडून दिली जात होती।